being DCP traffic, initially I request all of you to be simultaneously along with Rotarian to be the brand ambassador of this pressing issue. कारण एक छोटंसं मी आपल्या इथलं कॅल्क्युलेशन सांगतो. पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये पोलीस ज्युरिस्डिक्शनच्या हद्दीमध्ये जर 60-70 मर्डर वर्षाला होत असतील, म्हणजे किलिंग वगैरे आपण म्हणतो, त्याच्यात काही टिपिकल किलिंग थोडीच असते, बरेच फॅमिली मॅटर्स वगैरे असतात, परंतु तरी सुद्धा 60-70 जर त्या कलमा खाली किलिंग होत असतील आणि त्याच्यामध्ये 60-70 जण मरत असतील, तर ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्यांची संख्या 2022 मध्ये 372 होती आणि 2023 मध्ये सुद्धा 373 होती. आणि हा आकडा मागच्या 4-5 वर्षांपासून ग्रॅज्युअली वाढत आलेला आहे. 2018 पासून वाढत आलेला होता. लास्ट इयर आम्ही असं थिंकिंग केलेलं होतं किंवा काही गोष्टी किसीचे अगर आप दिल से चाहोगे तो, तर ते तसं असं वाटत होतं की हा आकडा आपण इन्क्रीज तर होऊ द्यायचा नाही, जर जमलं तर 4-2 यानं घट करायची, असा एक प्रयत्न होता. आणि मला आनंद होतोय, आज 31 डिसेंबर आहे, आजचा आकडा नियर अबाउट 345 आहे ऍक्सिडेंट मधलं जे आहे. तर ते तर 5 आणि 23 28 लोकांना या वर्षभरामध्ये आपण डिक्रीज केलेलं आहे, मरण्यापासून वाचवलेलं आहे. हे कुठेतरी मला असं वाटतं की आमचे जे 400-500 कर्मचारी आहेत जे रस्त्यावर मेहनत घेतात, आणि ज्या ज्यावेळी माझं इंटरॅक्शन होतं त्यावेळेला मी त्यांना ही फॅक्ट लक्षात आणून देतो आणि आपला हा मोटिव्ह ठेवा असं मी सांगतो. आणि ते मग रिपीटेडली असेल किंवा आम्ही 3-4 गोष्टी एक केलेल्या आहेत. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस, जसं दारू पिऊन गाडी चालवणं हे प्रमुख कारण आहे. तर गेल्या वर्षी त्या 400 केसेस होत्या 2024 मध्ये. तर ह्या वर्षी आम्ही त्या रात्रीचा आकडा मला आणखीन क्युम्युलेटिव्ह नाही केलेला आणखी, परंतु 3800 केसेस म्हणजे जवळजवळ 10 टाइम्स आम्ही त्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या, ज्याच्यामध्ये की त्यांना तो चेक दिलेला आहे आपण गाडी चालवणाऱ्या, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांना. आणि दुसरी गोष्ट, हेवी व्हेकल्स, बऱ्याचदा हेवी व्हेकल्स ज्या एंटर करतात, आपण जवळजवळ 70 पॉईंट्सना त्यांना रिस्ट्रिक्ट करून टिपिकल जो पिरियड असतो, पीक पिरियड असतो, त्याच्यामध्ये त्यांना रिस्ट्रिक्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये मी जर आपल्याला ब्रँड अँबॅसेडर म्हटलेलो आहे, तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जिथं जिथं आपल्याला आपण डायलॉग करतो, लोकांशी संवाद साधतो, जिथं जिथं आपल्याला आपण डिबेट करतो, तर त्या वेळेला माझी रिक्वेस्ट आहे की हे 1-2 पॉईंट जर आपण कन्व्हे केले, आणि कन्व्हे करण्याच्या सोबतच जास्त महत्वाचं आहे ते आपण सगळ्यांनी जर स्वतः फॉलो केलं, तर आपण आपल्या फॅमिली पुरतं आणि नियर पर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. तर त्यातले ऍक्सिडेंट मधून आपण स्वतः कसं सेफ राहिलं पाहिजे, यातल्या 2 गोष्टी आहेत. आता जे मी सांगितलं ना 372चा आकडा, 372 मध्ये जवळजवळ 205 डेथ आहेत ह्या 2 व्हीलर वाल्यांच्या डेथ आहेत. म्हणजे तो 2 व्हीलरवर प्रवासाला निघतो, तो किती रिस्क मध्ये आहे हे याच्यावरून अंदाज येतो आपल्याला, आणि मग त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि दुसरं जे आहे ते जवळजवळ 100 डेथ आहेत ह्या पेडेस्ट्रियनच्या आहेत, पादचारी किंवा चालणाऱ्या लोकांच्या आहेत. त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये सोपी गोष्ट आहे, चालणाऱ्यांनी जर 2च गोष्टी, म्हणजे आपण पण खूप वेळा मॉर्निंग वॉकला असो, इकडे तिकडे असो, 2च गोष्टी जर फॉलो केल्या तर आपण निश्चितपणे सेफ राहू शकतो. आणि हे मी म्हणेल की आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. एकच आहे, रस्ता क्रॉस करताना राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला बघावं, आणि कम्फर्टेबल असलं तर हात वर करून आपण रस्ता क्रॉस करावा. एवढी साधीशी गोष्ट आहे जी आपण फॉलो केली पाहिजे, आणि जी आपण फॉलो करत नाही, कन्सिडर करतो एखाद्या वाहनाला, येणाऱ्या वाहनाला. आणि सेकंड, दुसरी सोपी गोष्ट, आपण मॉर्निंग वॉकला, रनिंगला किंवा इकडे तिकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना असं बिंबलेलं आहे की आपल्याला रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं आहे, बरोबर आहे ना. परंतु ज्यावेळेस आपण चालत असतो, मी आता आज अपील करतो किंवा तुमची जी काही इमॅजिनेशन आहे त्याच्यावर हॅमर चालवतो, आणि मी अपील करतो की आपण ट्रॅफिकला फेस करत चालावं. ट्रॅफिकला फेस करत चालल्यानंतर सडनली आपण चालतोय, निष्पाप आहे आपण, निरागस आहे, पाठीमागून येऊन कुणीतरी नशेमध्ये किंवा त्याला डुलकी लागलेली आहे आणि तो आपल्याला उडवून जातो, तर हे याच्यामधून फक्त 2 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, एवढ्या फॉलो केल्या तरी मला वाटतं की आपण चालताना सुरक्षित राहू. आणि
दुसरं वाहनाच्या बाबतीमध्ये तर सांगितलं तसं स्पीड ही एकच गोष्ट आहे. म्हणजे टू व्हीलर वाल्यानं जर त्याचा स्पीड मॅनेज केला, ज्यावेळेस पुढे एखादी घटना येते तर त्याला स्पीड जर मॅनेज होत असेल तर तो सेफ आहे. एवढं सोपं त्याचं गणित आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पुढे गेलं पाहिजे. ओव्हरऑल एक रूल आम्ही त्या एक 12 मेसेजेस पण आम्ही क्रिएट केलेले आहेत. त्याच्यात एक मास्टर रूल म्हणून पण एक आम्ही रूल ट्रॅफिकच्या रिलेटेड एक तयार केलेला आहे. तो रूल एक मी याच्या आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकतो. आणि तो रूल असा आहे 60+10 मिनिट्स सेफ्टी फॉर्म्युला. म्हणजे जसं फॉर्म्युल्यामध्ये आपण कुठलाही काही फॅक्ट्स टाकले की आपल्याला उत्तर निघतं, तसं हा म्हणजे सेफ राहण्यावर हा फॉर्म्युला आहे. याचं 1 मिनिटामध्ये मी एक्सप्लेन करतो. जर आपण जीपीएसला म्हणजे आता मी येताना मी जीपीएसला बघितलं मला किती वेळ लागतो, तर आपल्याला दिसतं की 1 तास लागतो आहे एखाद्या ठिकाणी पोहोचायला. आणि मग आपण 10ची मीटिंग आहे तर घरातून 9लाच निघतो, कारण 1 तास आपण बरोबर. परंतु याच्यामध्ये मी असं अपील करतो आहे किंवा हा फॉर्म्युला असं सांगतो आहे की 60+10 जीपीएस जर 1 तास दाखवत असेल तर आपण 10 मिनिट एका तासाच्या पाठीमागे रिझर्व ठेवून प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. कारण काय आहे तर कुठं सिग्नल जाम लागतो आहे, कुठं ट्रॅफिक कंजेशन आहे किंवा छोटी मोठी कुठं रस्त्यात अडचण आहे आणि त्याच्यात आपली 3-4 मिनिट जातात. आणि 3-4 मिनिट गेल्यानंतर आपण काय करतो, अल्टिमेटली स्पीड वाढवतो आणि मग स्पीड लीड्स टू ऍक्सिडेंट ऑर फॅटल डेथ. तर मग ही अशी गोष्ट आहे, याच्यामुळे हे सोपं गणित आहे. आणि मग स्पीड ठेवण्यासाठी पोहोचण्यासाठी मग आपण हॉकिंग करणं, मेंटली आपण म्हणजे मी शुअरली सांगू शकतो जसं हेल्थ मध्ये सुद्धा फायनान्शियल हेल्थ असते किंवा फिजिकल हेल्थ असते, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन स्पिरिच्युअल हेल्थ असते, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मेंटल हेल्थ खूप महत्वाचे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मी सांगतो की 2 व्यक्ती जर आपण कन्सिडर केल्या, एका व्यक्तीनं 60 मिनिटच ठेवलेले आहेत त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी पोहोचण्याला, जीपीएस प्रमाणे चालतो, तर त्या एका तासामध्ये त्याची मेंटल हेल्थ अजिबात स्टेबल असू शकत नाही, अजिबात स्टेबल असू शकत नाही. म्हणजे त्याला सारखंच वाटणार आहे की नाशिक फाट्याचा सिग्नल माझे 2 मिनिट खाणार आहे का, मला काय अडचण येईल का, मी आता मला मोकळा रस्ता मिळतो तर मी 1-2 मिनिट वाचून घेतो. आणि तो पोचतोय की नाही पोचतोय याच्यामध्ये तो 1 तास कम्प्लीट स्ट्रेस ड्राईव्ह करतो आणि स्ट्रेस ड्राईव्हचे मग कन्सिक्वेन्सेस आहे तो पण फेस करतो. म्हणजे मेंटल स्ट्रेस किंवा मेंटल जी पीस आहे त्या 1 तासामध्ये तो अजिबात घेऊ शकत नाही. परंतु जर बी व्यक्ती आहे की त्यांना हा फॉर्म्युला सोबत घेऊन चाललाय, 60+10चा फॉर्म्युला घेऊन चाललाय, एखाद्या ठिकाणी सिग्नल लागलाय ऍक्सेप्टेड, 2 मिनिट गेले, एखाद्या ठिकाणी एखादं व्हेकल पुढचं साईड देत नाही, हॉकिंग न करता तो ड्राईव्ह करतो आहे, 1 मिनिट त्याला एक्स्ट्रा लागतोय ओव्हरटेकला, काही फरक पडत नाही. असे करून तो 5 मिनिट जरी वाया घालवले तरी तो स्पॉटवर 5 मिनिट अगोदर पोहोचतो. आणि ड्युरिंग दॅट पिरियड ही एन्जॉयज हिज फेवरेट अरिजित सिंग और व्हॉटसोएव्हर. आणि ड्रायव्हिंग इज नथिंग बट मेडिटेशन ऑर नथिंग बट द स्किल. म्हणजे हे स्किलफुली किंवा एन्जॉय करत आपण त्या ठिकाणी पोहोचतो आणि आपला लाईफचा पण प्रवास आहे तो हॅपीली आपण हे करू शकतो. तर हा 60+10 मिनिट्सचा फॉर्म्युला आपण जितका लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवावा. टू कट शॉर्ट डाऊन, भाषणाच्या शेवटी काल सोफीजी आणि चिखलीकर साहेब त्याचबरोबर आपले अध्यक्ष होते राज्याध्यक्ष शहा साहेब, मधून शहा साहेब, तर यांनी आम्हाला मॅडम होत्या काल त्या ठिकाणी सीपी सरांच्या हस्ते 4-5 याचं उद्घाटन झालेलं होतं. तर आम्ही काल चर्चा करत असं ठरवलं की आम्ही एक 1 डे फॉर स्कूल हा एक उपक्रम राबवतो आहे. गेल्या वर्षभरामध्ये 374 कार्यक्रमामध्ये आम्ही 75,000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये जसं बुक फेस्टिवल आहे आता लागलेलं, गेल्या वर्षी त्यांनी गेल्या वर्षीच्या बुक फेस्टिवल मध्ये एनबीटी आम्हाला त्यांनी 7,000 पुस्तकं दिली होती. या वर्षी आम्ही त्यांच्याकडून 12,000 पुस्तकं आतापर्यंत घेतलेली आहेत फ्री. म्हणजे मोदीजींचं पुस्तक असेल किंवा इतर विद्यार्थ्यांसाठी लागणारं, आणि ते पुस्तक आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत डिस्ट्रीब्यूट केले. आणि दुसरं काय आहे तर हे जे 7-8 गोष्टी आहेत त्या अवेअरनेस म्हणून विद्यार्थ्यांना किंवा मुलांना त्यांनी ब्रँड अँबॅसेडर व्हावं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी म्हणून आम्ही दर महिन्याच्या 1ल्या आणि 3ऱ्या गुरुवारी
हा प्रोग्राम घेतो. त्याच्यामध्ये आमच्या 15 टीम आहेत. 15 टीमचे 15 ऑफिसर 15 शाळेमध्ये जातात आणि ॲट अ टाइम आम्ही 4 ते 5,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हिट करत आहोत. तर त्याच्यामध्ये आमचं असं हे झालं की आम्ही एक 12 मेसेजेस काढलेले आहेत. तर ते 12 मेसेजची एक बुकलेट आम्ही तयार करतो आहे. त्याच्यावर त्यांनी विद्यार्थ्यांनी जर वाचलं, स्टोरी टाईप त्याला 2-3 मिनिटांमध्ये वाचून होईल आणि ते भाषण केलेलं 1-2 दिवसामध्ये विसरून जाईल. परंतु ते जर वाचलेलं लक्षात हे झालं तर आम्ही त्याच्यामध्ये आता थाउजंड्स ते बुकलेट प्रिंट करतो आहे. काल सोपीजी आणि चिखलीकर साहेबांनी पण तो शब्द दिलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पण सोबत असू आणि ते 15 आपल्या बजेटमध्ये पण इझिली आपल्याला कव्हर करता येईल. ते एक आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लगेच पुढचं जे काही ध्येय आहे ते पण ठरवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्व रोटरियन्सचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हॅपीली कन्फेस करतो की बिईंग द पार्ट ऑफ दिस रोटरी वर्षानुवर्ष कुठल्या ना कुठल्या 1-2 कार्यक्रमांमध्ये मला सामील होता येतं आणि हे कल्चर आपलं सगळं बघत बघत समाजासाठी खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये देणं, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणं. तर हे जसं म्हणतो ना आपण की आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, 10 गोष्टी चुकीच्या दिसतात ते बघायचं की 90 गोष्टी चांगल्या दिसतात ते बघायचं. तर रोटरी कायमच हे जपत आलेली आहे की त्याला ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच दिसतात आणि त्या चांगल्या गोष्टी कशा इन्क्रीज करता येतील हेच आपला सगळ्यांचा कॉन्ट्रीब्युशन आहे, सोसायटीला कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि काल आमचा तो पण विषय झाला की 20% पीपल असतात ते दे डू मोर हार्ड वर्क फॉर द सोसायटी आणि त्या 20% मध्ये मला असं खात्रीपणे सांगावं असं वाटतं की रोटरी जे आहे किंवा जो ग्रुप आहे सगळे आपण सगळेजण आहोत त्या 20% मध्ये आहेत की आपण आपल्या देशाचा प्राईड, आपल्या संस्कृती असेल किंवा आपलं सोसायटी असेल याच्यामध्ये हार्मनी आणि पीस कसा राहील या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करत आहात. हँड्स ऑफ टू ऑल ऑफ यू. आणि परत या ठिकाणी आपण बोलावलं, मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.